लक्ष द्या सर्व विद्यार्थी, समोर बघा सर्व. बघा आपण बघतोय की परिसरामध्ये किंवा आपल्या तालुक्यामध्ये वेगवेगळ्या घटना आपल्या कानावर येतात. टीव्हीला बातमी येते, मोबाईलमध्ये आपण बातम्या बघतो, आहे की नाही. काय होतंय की रस्त्याने जाताना, शाळेमध्ये येत असताना वेगवेगळे मुलांना मुलींना अनुभव येतात. कोणी पोरधरे म्हणतो ना आपण, पोरधरे कळतं का, पळून नेण्याचा प्रयत्न केला जातो मुलींना मुलांना, आहे की नाही. तुझे वडील आजारी पडले, दवाखान्यात ऍडमिट केलंय, ऍक्सिडेंट झालाय, असे बहाणे सांगून मुलांना काय केलं जातंय, पळून नेलं जाते. आणि म्हणून आपली सुरक्षा आपण केली पाहिजे. आणि या सुरक्षेच्या दृष्टीने आपल्याला आज काय करायचंय, आपल्या वर्गातील जेवढे मुलं आणि मुली आहेत सर्वांची माहिती आपल्याला एकत्रित करून आणि तुम्हाला मी काही प्रश्न विचारीन, म्हणजे तुम्हाला त्यातून लक्षात येईल की रस्त्याने जाताना येताना आपण कसं गेलं पाहिजे. तू कुठून येते बाळा? थापा वस्तीवरून येते का? थापा वस्ती म्हणजे तिथपासून शाळेपर्यंतचं अंतर किती आहे? 3 किलोमीटर अंतर. कशी येते तू? पायी चालत येते का? छान, बस जागेवर. चला दुसरं, कुंदे, काजल, दीपक शाळेत हायवे रोडनी. कोणता हा? बीड हायवे रोडनी येते शाळेत. कोणासोबत येते? दहावीला कोण आहे? ऋतुजा फुंदे. तुझी बहीण आहे का दहावीची? ऋतुजा फुंदे सोबत म्हणजे शाळेत तुझी 10वीला बहीण आहे ना? ठीक आहे, छान. नाव सांग. शाळेपासून घरापर्यंत किती अंतर आहे? 4 किलोमीटर. छान. कसं आहे तू शाळेत? वडील आणून सोडतात. न्यायला परत वडील येतात ना? छान, वडील येतात आणि घेऊन जातात. इथं मोठा भाऊ बहीण आहे का? मग तू एकटाच आहे, पण वडिलांसोबत येतो, वडिलांसोबत जातो. वडिलांचा मोबाईल नंबर सांग. 96. तू कुठून शाळेत येते? मोठे सांग, मला ऐकायला नाही आलं. साने मळा. छान. कशावर येते? सायकलवर येते का? एकटीच येते का कोणी जोड इथलं? कितीला आहे? 7वीला मुलगी तिच्याबरोबर येते ना? काय नाव तिचं? आदिती संतोष फुंदे. तिच्याबरोबर येते तू? छान छान, बस. तू कुठून येते बाळा शाळेत? थापा वस्तीवरून येते. म्हणजे अंदाजे 2 किलोमीटर आहे अंतर आहे थापा वस्तीचं ना आपलं. कोणासोबत येते तू? 8वी 9वी 10वीच्या मुलीसोबत. म्हणजे 8वी 9वी 10वीच्या आपल्या शाळेतल्या मुलींसोबत येते. म्हणजे भरपूर मुली तुम्ही एकत्र येत आहे ना? तरी किती मुली सगळ्या येताना तुम्ही रस्त्याने येतात? 10-12 मुली. किती? 10-12 आहेत मुली. छान छान, बस. तुझा मोबाईल नंबर सांग. मोठ्याने सांग. 70 11. समर्थ. तू कोणत्या वस्तीवरून येतो? रानमळा. छान. रानमळा आणि आपली शाळा किती अंतर आहे? 3 किलोमीटर अंतर आहे का? कसं येतो तू? सायकलवर येतो. येताना एकटा येतो का सोबत आहे कुणी? भाऊ आहे का? भाऊ कितीला आहे? 10वीला भाऊ आहे तुझ्यावाला. छान. अजून तुम्ही दोघंच येतात का अजून कुणी येतं? ते पण इथेच आहे का आपल्या शाळेत? ते कितीला आहे? म्हणजे तुम्ही 4 ते 5 मुलं एकत्र शाळेत येता, एकत्र घरी जाता. छान. मोबाईल नंबर माहिती ना? सांग. 81 69 पुढं. मग तो मोबाईल नंबर पाठ नाही, तुला पकडलं कुणी मग पुढं तरी कागदावर मोबाईल नंबर लिहून चिठ्ठी टाकता येईल तरी वहीत नाही पाहिजे, आपलं तोंड पाठ पाहिजे. मोबाईल नंबर पाठ करायचा. आता वही आण, मी लिहून घेतो. आण वही. मोठ्याने सांग. हर्षद दीपक